बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे। त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे आणि सोबतच इतर नेत्यांची सुद्धा उपस्थिती। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन या ठिकाणी केले जात आहे। पुष्पहार अर्पण या ठिकाणी त्यांच्याकडून केला जातो। बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हीच पुढे घेऊन जातोय असं म्हणत राजकीय उठाव केल्याचा वक्तव्य शिंदेंनी सातत्याने केलेलं आहे आणि आजही त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये मग ते राजकीय भाषण असो किंवा आणि काही बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख हा सदैव असतो आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त आता एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन केले जात आहे। अरे कोण आहे तो ऐकत नाही रे। 29 महानगरपालिकांचे निकाल लागलेले आहेत। काल महापौर पदाची सोडत सुद्धा जाहीर झाली। मुंबईमध्ये नेमकं काय समीकरण असतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेले असताना कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र शिंदे आणि मनसे एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे आता पत्रकारांशी संवाद साधणार का, काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। उदय सामंत सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहताय, प्रताप सरनाईक सुद्धा आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंडळी यावेळेला त्यांच्यासोबत आहेत। अभिवादन त्यांच्याकडून केले जात आहे। बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे आम्हीच खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जातोय, त्यांचे राजकीय वारसदार आम्हीच आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून सातत्यानं करण्यात आलेला आहे। आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत प्रत्येक त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख सुद्धा आपण पाहिलेला आहे। एकनाथ शिंदे यांची खरं तर पत्रकार परिषद होणार होती अशी बातमी काही वेळापूर्वी आलेली होती आणि आता बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन त्यांनी केलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांची पत्रकार परिषद सुद्धा असणार आहे। केडीएमसी मधल्या शिंदेची शिवसेना मनसे आघाडीवर ते काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे।